बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधील संत नगरी गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत। राज्यभरातील इतर देवस्थानांप्रमाणे संत गजानन महाराजांचं मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्याआधी भाविक गजानन महाराजांचं दर्शन घेत आहेत। आज सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या नवीन वर्षाचा नवीन दिवस हा साजरा करण्यासाठी राज्यभरातून भाविक जे आहेत ते विविध ठिकाणच्या दर्शनासाठी जात असतात। त्याचं कारण असं आहे की नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनाने करण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आहे। म्हणूनच राज्यभरातील जे देवस्थान आहेत ती भाविकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातलं जे शेगाव आहे, शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिर सुद्धा आज शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला या ठिकाणी संपूर्ण रात्रभर या ठिकाणी भाविकांसाठी खुलं असणार आहे। हा जो निर्णय जो आहे हा गजानन महाराज संस्थानच्या प्रशासनाने हा भाविकांसाठी या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो की आज शेवटचा दिवस आहे सरत्या वर्षाचा आणि त्या निमित्ताने आज रात्रभर हे शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं असणार आहे। त्यामुळं गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये नव्हे तर शेगाव संपूर्ण शहरामध्ये भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे आणि उद्या सकाळपासून नवीन वर्ष सुरू होतंय। त्यामुळं भाविक आज रात्रभर या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमत असतात। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, ट्यून मराठी, शेगाव, बुलढाणा।